तर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला बघायला भेटत असेल तर आपण या व्हिडिओमध्ये ते सगळे करणार आहे. तर आपण शेवटपर्यंत बघा. आपल्याला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सकाळचे आता 9 वाजले आहेत. तर मित्रांनो, आपण आता जंगलात समोर मला दिसत आहे हा जंगल, या जंगलाकडे जाणार आहे. तर आपल्यासोबत हे भरत शेठ आहेत, हे नानाजी, काकाजी, हे दोन, आम्ही 4 जण आहेत. तर आता जंगलात जाणार आहे. तर बघू शकता आता हे जंगल खूप दाट जंगल आहे. तर अशा जंगलात एकटं जाऊ नका, कोणतरी सोबतीला घेऊनच जा. तर आपण आता इथनं ही समोर वाट गेली, आता या वाटेनं तर आता जंगलात आलेलो आहे. तर जंगलात आता बघू शकता इथे तर फायनल मित्रांनो, आपल्याला ती जागा सापडली आहे. तर त्या जागेवरती आपण आलेलो आहे. ती मोहरीची जागा आम्हाला सापडत नव्हती, तर आता सापडली आहे. तर आपण बघू शकता तुम्ही कशा जागेत असते ती तुम्ही बघू शकता. इथे बघा, जांभळीचं लाकूड आहे छोटस, त्या खोडामध्ये आतमध्ये आहे. बघू शकता, बघा आतमध्ये दिसत असेल तुम्हाला. ती काल मी पाहिलेली. तू सगळ्या कशा तुम्ही पाहिलेलं? काल इथं नाही पाहिलं तुम्हाला म्हणलं. तुम्हाला नाही का म्हणलं? कोरडीनं थोडं काढून मग हाताने बाहेर घ्यायला लागते. हे आपण मोहाळ झाडावरती असतं ते काढतो तसं नाही काढायचं. हे एका मोहरीला 7 पोळे असतात. तर हे आता पहिली मोहर आहे. तर अशा 7 मोहरी आम्ही बघितलेल्या आहे. ही पहिली मोहर आहे. तर अशी मध काढून घ्यायची. मग ही पोळं पण खातात, पण आम्ही नाही खात. नानाजी बघा खातील, भूक लागले का ते खाणार. हे पिशवीत घ्यायचे आणि मग हे मध लागले खायला. ही आता इथे दुसरी मोहर आता काढतोय आम्ही. तर ही बघू शकता, ही जांभळीचं खोड आहे, त्यामध्ये आहे आतमध्ये. ती पण काकाला दिली आहे आम्ही काढायला. चौथा घर आहे का तो? आता तर इथनं तर पुढं खूपच दाट जंगल आहे. या अशा दाट जंगलात शांतपणे नाही जायचं, आवाज टाकीत मगच जायचं पुढे. बघा पुढे नाना आवाज देतात, तर आम्ही पाठीमागे आहे. तर भीती वाटते त्यामुळे. काकाजी मी पाठीमागे आहे. तर हे भरत शेठ आणि नानाजी पुढे आहेत. आता पुढे जंगलातून पुढे आल्यावरती एक झुरा लागतो. ते झुराचं नाव कलईचा झुरा. तर इथे वेगवेगळे कुंड आहेत. तर हे कलईचा कुंड बघू शकता आकार तुम्ही कसा आहे. आणि हे पंचकुंड आहे. इथे वेगवेगळे असे कुंड आहेत. तर हे असे हे कुंड बघण्यासाठी तुम्हाला या फुफसंडी या गावामध्ये यावं लागेल. तर फुफसंडी
भरते पळ डोक्यात पडेल. आहे मग आहे. तर आता या जोरांना थोडं खाली, मग आता खाली आपण सापडलेलं एक कुंड आहे, एक मोठं जनावरांसाठी. तिथे पाणी चैत्रपर्यंत पाणी असतं तिथं. त्या आहे तर बसलेत बघा. शेड दमले तर तुम्ही इथं आपण कुंड बघूया. तोपर्यंत नानाजी पडशाल बाजूला पळा. नानाजी पळाले तर तुम्हाला हे कुंड बघू शकता. इथे हे कुंड चैत्रपर्यंत पाणी असतं. जनावरांना इथं जनावरांना पाणी पिण्यासाठी इथे पाणी इथपर्यंत जनावर आणायला लागतात. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.